थँक्यू सो मच करण के. द सेकंड मॅचला आपण करतो सुरुवात. आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल लॉट प्रमाणे. एक हीच मॅच आपण सकाळी कंप्लीट केली होती मोठी देसाई आणि साबेमध्ये. विराज मुंडे फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल देव आहेत साकिंग इनला आणि अकोट डब्बाचा. लाईन मात्र खराब आहे सांगत असताना फिरोज सर आहेत मैदानात मध्ये. नितीन पाटील असे दोन ऑफिशियल अंपायर या स्पर्धेसाठी. नक्कीच मला अक्षण रिप्ले दाखवलं होतं या टेलिव्हिजन सेटवरती. अप्रतिम नक्कीच आपल्याला शानुमान क्रिकेट संघ मोठी देसाई आयोजित मोठी देसाई चषक हा भव्य दिवसा क्रिकेटचा थरार हा नक्कीच पर्व आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटला फटका येते टायमिंग दरम्यानच प्रॉपर आणि चेंडू जातो बरोबर स्क्रीनच्या दिशेनं. देव साकिंग ला आहे त्याच्या बॅट मधून आलाय हा या मॅचचा पहिला बिग हिट 6. व्हेरी गुड शॉट इनसाइड आउट बॅक टू द बॉलर स्क्रीनच्या दिशेनं. हा एक सुंदर फटका. देव मिनमिने आणि पंकज बोळे असे दोन सलामीवीर फलंदाज. श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली विरुद्ध ओमसाई आगासन. ओव्हर द विकेटनं या दरम्यानचा आता चेंडू चांगला विकेट येत या स्क्वेअर मध्ये मात्र चूक होणार. तिकडे फिल्डर होते फिल्डिंग करत असताना खेळाडू बाद. अभयने मात्र अप्रतिम जाईल तिथे पकडला. अप्रतिम नक्कीच फिल्डिंग षटकाराच्या नंतर लगेचच विराजने देखील कमबॅक केलाय. कुमार नवले आलेत मैदानाच्या आतमध्ये. के एन पहिल्या षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये गोलंदाज विराज मुंडे आपल्याला पाहायला मिळतात. नागराज मुंडे विराज मुंडे केजू मुंडे करण बेरेकर असे नक्कीच खेळाडू. मंगेश चांगली टीम आहे या वर्षामध्ये नक्कीच चांगला क्रिकेट या सीझन मध्ये खेळत आहेत. आगासन ओव्हर द विकेटना अजून एका चेंडू खराब आहे. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा आपल्यापर्यंत आला. बागपूरला जाऊन कट करण्याचा प्रयत्न अतिरिक्त बॉन्स होता चेंडूमध्ये नक्कीच जास्त दरम्यान बॉन्स असल्या कारण अंपायर लगेचच सांगत असताना की हा चेंडू व्हाईट बॉल आहे. संघाची धावसंख्या एकूण 8 या आकड्यावरती. षटक पहिलं मार्गस्थ असताना विराज मुंडेचं. ओव्हर द विकेटना कुमारसाठी फटका तर चांगला आहे. तिथे फिल्डर देखील उपस्थित आहेत. निल्सन मडवी जे टीमच्या कॅप्टन आहेत. काही दिवसापूर्वी त्याला देखील सुंदर बाईक मालिका वीराची मिळाली होती. संघाचे धावसंख्या स्कोर बोर्डवरती एकूण 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पंकज बोले मात्र प्रथमच साकिंग येनला. वाकलन टीमनं एक मॅच जिंकली. लगेचच वाकलन संघाला देखील खेळायचे पुढची मॅच. विकेटना दिशा देण्याचा प्रयत्न होता. फक्त स्लॉक स्वीप करायचं होतं मध्ये चेंडूने बॅटचा संपर्क नाही. चेंडू भरपूर वेगानं दरम्यान निघून जातो कीपरकडे. एस्टनच्या मागे आहेत मंगेश. दरम्यान आताचा मात्र चेंडू आपल्याला भरपूर चांगला पाहायला मिळतो.
आला हा चेंडू डॉट. काय गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच व्हेरिएशन भरपूर चांगल्या विकेट टू विकेट गोलंदाजी करत असताना व्हेरिएशन खूप महत्त्वाचं असं क्रिकेट फॉर्मॅटमध्ये. नक्कीच प्रत्येकी वेळेस तुम्हाला वेगच उपयोगी येणार नाहीये, तिथे नक्कीच व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. आणि संदेश सांगत असताना मी देखील चांगले व्हेरिएशन करतो. संदेश म्हात्रे जे एक अप्रतिम गोलंदाज आहेत, 17 ट्रॉफीज त्याने या सीझनमध्ये जिंकल्यात, मात्र 17चा आकडा पुढे जात नाहीये. या दरम्यानचा अंपायरचा इशारा नो बॉलचा. अतिरिक्त बॉन्स भरपूर भरपूर हा खराब चेंडू आपण म्हणू शकू विराज मुंडेचा. नक्कीच तुम्हाला ॲक्शन रिप्ले पाहायला मिळेल टीव्ही स्क्रीनवरती. विकेटना अतिरिक्त बॉन्स आणि लगेचच अंपायर सांगत असताना फिरोज सर की हा चेंडू खराब आहे, नो बॉल आहे. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये एकूण 10 वरती धाव पडल्या. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट ना. दरम्यान साताचा चेंडू चांगला फुलर लेन्स होता, ऑनसाईडला खेळायचा होतं, पण नक्कीच फटका फलंदाज पंकजला. अंपायरचा लेग बायचा इशारा आपल्यापर्यंत आला. चेंडू मात्र दरम्यान डिपिच कव्हरला फील्ड होतोय, तोपर्यंत मी एक सिंगल. एकूण षटक संपला. पहिलं P1चं विराज मुंडेचं आणि पहिला ऊर्जा करीस श्री गणेश मानकिवली. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 11 वरती. एक धक्का लागलाय. यस दिस आहे. तर पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या करीस संघाची धावसंख्या 11 वरती आपल्याला पाहायला मिळते. श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना होमसाई आगासानं प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला मैदानाच्या आतमध्ये. देव मेनमेने बाद झाला, त्याने नक्की सुरुवात चांगली करण्याचा प्रयत्न केला आपल्या टीमसाठी. आणि पुन्हा एकदा आता मात्र सेकंड ओव्हरमध्ये आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतील नक्कीच केजू मुंडे. आज नागराज मुंडे टीममध्ये कदाचित आहेत. दरम्यानचा हा चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतो. केशव मुंडेने मात्र सुरुवात तर चांगली केली आहे वाईट यॉर्करनं. संघाची बांधणी भरपूर चांगली केली आहे. मोनिश मुंडे त्याच्यानंतर बघतो आपण टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतो विनायक, नागराज मुंडे, केशव मुंडे असे नक्कीच एक खेळाडू आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. करण बेडेकरला विसरून जमणार नाही. एक अप्रतिम स्ट्रायकर बॅटर आहे आणि निल्सन मडवी त्याच्यासोबत सातत्यानं सलामीसाठी येतं स्वगासनला. दोन चांगले खेळाडू लाभले. त्यावेळेस इनसाइडवर फटका सुंदर आहे. फिल्डर तिथे मात्र उपस्थित आहेत. फिल्डिंग तर या दरम्यानची चांगली झाली. विराज मुंडे तिथे उपस्थित आहे. चेंडू चिस्तून फेक करेपर्यंत धावा येत मी दिल्या 2 आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. 14 वरती स्कोर बोर्ड आहे. पॉवर प्लेचा हा दुसरा षटक आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी केली विराज मुंडेनं, त्याने एकूण धावा खर्च केल्या 11, एक विकेट घेतली, 2 वाईट बॉल, एक नो बॉल देखील त्याची होती. एक मोठं षटक नक्कीच त्याने हाताळलं. आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आता मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत केजू मुंडे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पिच आहे. फटका देखील सुंदर आहे समोरच्या दिशेनं. हा एक प्रतिम फटका येतोय कुमार नवलेच्या बॅटमधून. हा षटका लेन लवकर भी केली. सुंदर हा शॉट, अप्रतिम दर्जेदार क्रिकेटिंग शॉट. दोबद विकेटनं चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. षटकाराच्या नंतर लगेचच मात्र कुमारनं सेन्सिबल क्रिकेट देखील दाखवला. करण बेडेकरची चांगली फिल्डिंग. तोपर्यंत धावा येत मिळतील 2. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्डवरती 2-2. 22 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. मोठी सही चषक दरम्यान आपण एन्जॉय करतो. आजचा हा 3रा दिवस आहे या स्पर्धेचा. श्री गणेश क्रिकेट संघ खोनी ग्रँड फिनालेमध्ये. चांगला चेंडू आहे, भरपूर चांगला चेंडू आहे. लाईन पूर्णपणे मिस केली फलंदाज कुमारनं. परतावा लागेल त्याला मैदानाच्या बाहेर. लागणारा हा धक्का दुसरा श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली संघाला.
फलंदाज कुमार नवले, त्याच्या बॅटमधून एक षटकार नक्कीच आला. मात्र पुन्हा एकदा कंबॅक करत असताना अमरीश आलेत, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अमरीश मराडे न्यू बॅटर. संघाची धावसंख्या धावफलकावरती 22 वरती 2 धक्के लागलेत. सोबत विकेटना फक्त दिशा दिली. अंपायरचा इशारा नो बॉल झाला. बीमर आहे. बीमर चेंडू चुकीचा चेंडू केजू मुंडेचा. 1+1 आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा फिरोज सर करत असताना लगेचच सांगत असताना प्रमुख अंपायरला की हा बीमर आहे. खराब चेंडू. आणि की तुम्हाला ॲक्शन रिप्ले टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळेल. आणि अंपायरचा देखील कौतुक करणं गरजेचं आहे. काय डिसिजन दिला, लगेचच डिसिजन दिला, निर्णय दिला की हा चेंडू खराब आहे. विकेटना फ्रीटचा बॉल आहे. समोर खेळले तिथे फिल्डर देखील उपस्थित आहेत. फिल्डिंग दरम्यानची चांगली झाली आहे ओमकार पाटीलची. तोपर्यंत मी इथे एक सिंगल. एकूण षटकं संपले 2. 2 ओव्हरचा केस संपलाय. पॉवर प्लेचे 2 षटकं समाप्त झालेत आणि 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. श्री गणेश मानकेवली पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना धावा ऐकून स्कोर बोर्डवरती 2 खेळाडू बाद 25. ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे ट्रॉफ्यांसाठी म्हणा, चेंडूंसाठी म्हणा, त्यांची नक्कीच नावं तुमच्यापर्यंत आम्ही सकाळी देखील पोहोचवली होती. प्रथम क्रमांकाचा चषक नक्कीच कैलासवासी लक्ष्मण काळू मात्रे यांच्या स्मरणार्थ माननीय श्री नक्कीच रोहिदाजी लक्ष्मण मात्रे यांच्याकडनं पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची नक्कीच जी ट्रॉफी आहे ती आम्हाला नक्कीच कैलासवासी वाळूबाई लक्ष्मण मात्रे यांच्या नक्कीच स्मरणार्थ आम्हाला ती पुरस्कृत झाले. 2 ट्रॉफ्याज नक्कीच माननीय श्री रोहिदास लक्ष्मण मात्रे यांच्याकडनं नक्कीच त्या दोन्ही 4ही ट्रॉफ्या. यावेळेचा फटका सुंदर आहे. सुंदर हा शॉट आहे. तेवढाच चांगला प्रयत्न केला. दरम्यान फिल्डरने देखील चेंडू उचलून फेक करेपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने केलाय आणि तेवढ्याच वेगाने 2 धावा कंप्लीट करत असताना पंकज. त्याच्यानंतर मालिकावीरासाठी जी सायकल आहे ती आम्हाला नक्कीच या दरम्यान पुरस्कृत केली. कैलासवासी बालाजी आत्माराम देवकरांच्या स्मरणार्थ माननीय श्री कुमार यश वनुषा पाटील यांच्याकडे नक्कीच मात्र आम्हाला ती मालिकेवरची सायकल त्यांचा देखील मनापासून आभार. त्याच्यानंतर मालिकेवरसाठी उत्कृष्ट नक्कीच जो चषक आहे, उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक नक्कीच चषक जे आहेत ते आम्हाला पुरस्कृत झाले. कैलासवासी मदन गणपत मात्रे यांच्या स्मरणार्थ माननीय दिलीप मदन मात्रे यांच्याकडे नक्कीच सर्व ट्रॉफ्याज त्यांचा देखील मनापासून आभार. विकेटने समोर खेळलेत, तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. धाव मात्र 1 मेल. त्याच्यानंतर प्रत्येकी सामनावीरासाठी नक्कीच जो चषक आहे तो आम्हाला नक्कीच पुरस्कृत केला आहे. कैलासवासी किसन गोविंद मात्रे यांच्या स्मरणार्थ कुमार सरिदास किसन मात्रे यांच्याकडे नक्कीच आम्हाला ते सामनावीराच्या ट्रॉफ्याज सन्मानचिन्हासाठी नक्कीच आम्हाला सहकार्य केले सन्माननीय शुभाजी विष्णू मात्रे यांच्याकडनं. विकेटनं बाकुला जाऊन कट करत असताना सुरेखा शॉट आहे. व्हेरी गुड शॉट. अमरीश बाट मधून येतोय हा सुपर षटकार आहे ते आम्हाला पुरस्कृत केले सन्माननीय शुभाजी विष्णू मात्रे व सुनील रतन मात्रे यांच्याकडे नक्कीच आम्हाला सन्मान चिन्ह लाभले. त्यांचे देखील मनापासून आभार. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि क्षेत्ररक्षकासाठी नक्कीच आकर्षकाचे जे कूलर आहेत 2 तर नक्कीच आम्हाला दिला सन्मान नक्कीच सन्माननीय निलेश गजला मात्रे यांच्याकडे नक्कीच आम्हाला आता लाभले आहेत. कैलासवासी गजला सुद्धा मात्रे यांच्या स्मरणार्थ निलेश शेठ मात्रे यांच्याकडनं आम्हाला सहकार्य. सर्व दानशूरदात्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. संघाची धावसंख्या 34. विराज मुंडे सेकंड स्पेल मध्ये नक्कीच वाला गोलंदाजी मार्कवरती. विकेटनं फॉलो केला फलंदाजाने या चेंडूला. चेंडूने बॅटचा संपर्क नाही. बाकपुरा जाऊन पुन्हा एकदा स्पार्काट खेळायचं होतं. आला डॉट बॉल. समोर अगासन आहे. डिसिजन बघा किती चांगला अंपायर झाला. व्हेरी गुड डिसिजन फॉर द अंपायर. चेंडू पडला अशा नंतर हलकासा आतमध्ये आला. स्विंग होत असताना चांगली गोलंदाजी विराज मुंडेची. हा चेंडू या दरम्यान कीपरकडनं मिस्टेक झाली आहे.
अंपायर फिरोज खान सर आम्हाला सांगत असताना की वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धाव या दरम्यान गुणसंख्या लेखक नक्कीच ऍड करत असताना व्हेरी गुड डिसिजन फॉर द अंपायर. रिप्लाय लगेचच तुम्हाला पाहायला मिळतो कारण का आता टेक्नॉलॉजी बघता आपण भरपूर वेगानं प्रगती करते आणि MTC लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला टेलिकास्ट पाहायला मिळतं. व्हेरी गुड जॉब. नेक्स्ट बॉल विकेट हेलिकॉप्टर शॉट खेळायचं होतं. चेंडू मात्र शॉट षटमानच्या दिशेनं फील्ड होतं. धावीतनं घेतली जात नाहीये. आला डॉट बॉल. षटका दरम्यानचा मार्गस्थ असताना बघतो आपण तिसरं षटक मार्गस्थ आहे. षटकातील अजून एक चेंडू शिल्लक आहे. ऍक्शन रिप्लाय. चांगली गोलंदाजी. वाईट यॉर्कर. चेंडू जास्तीत जास्त या दरम्यान खाली ठेवण्याचा प्रयत्न आहे. कुठल्या प्रकारची संधी देण्याचा प्रयत्न करत नाहीयेत गोलंदाज विराज मुंडा. संघाची धावसंख्या 35-35 वरती आहे. विकेटनं फटका तर चांगला आहे. फिल्डर मात्र जवळपास उपस्थित नाहीये. धावा नक्की चांगला मिळतील. चेंडू भरपूर वेगानं चाललाय. स्लीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंबरीशच्या बॅट मधून अजून एक चांगला शॉट. मिळतील धावा 4. तर षटक्या दरम्यानची कंप्लीट झाले 3 नंबरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 39 वरती. जलपान सुरू आहे कारण का बघतो आपण भरपूर ऊन देखील. तर नक्कीच फ्रीजमध्ये जे अंडरग्राऊंडची फ्रीज आहे त्याच्यामध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे. मॅनेजमेंट कमिटीला विनंती आहे की आपण लगेचच या दरम्यान चिल्ड पाणी मैदानाच्या आतमध्ये आपण घेऊन जा जेणेकरून आपण बघतोय भरपूर ऊन आहे त्यासाठी जलपान मात्र सुरू आहे. आकाशांच्या नक्की सर्व खेळाडू जलपान करत असताना आपण जाऊया डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकूया एक चांगलं संगीत. आवाज आहे 39 मंगेश आमचे चांगले मित्र आहेत आणि या सातत्याने नक्कीच यष्टीरक्षक म्हणून जी प्रमुख भूमिका मोठी जिम्मेदारी असते जेव्हा जेव्हा आकाशन संघ खेळतो. धावा 39 आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. उर्वरित 12 चेंडू शिल्लक आहे. जलपानाच्या नंतर पुन्हा एकदा मॅचला होती सुरुवात. नागराज मंजुळे भरपूर चर्चेत राहिले. जसा सैराट आला असं मात्र नागराज मंजुळे आपल्याला मात्र पाहायला भेटले. सातत्याने नक्कीच भरपूर त्यांना नक्कीच अवॉर्ड घेतले. चित्रपट सिनेमामध्ये नक्कीच हिट राहिला सैराट. दरम्यान स्लॉक स्वीप. व्हेरी गुड शॉट. खराब गोलंदाजी. पाठवला चेंडू दरम्यान स्क्वारला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. हा दमदार शॉट. हा षटकार. ज्याच्या अगोदरच्या मॅच मध्ये ऋषी बोरनं असा एक फटका खेळला होता आणि हा फटका नक्कीच त्याची पुन्हा एकदा नक्कीच पुनरावृत्ती आपण म्हणू शकू. हा त्याच्यापासून अजून एक चांगलाच होता. ऋषीने देखील भरपूर चांगला फटका खेळला होता आणि आता पंकज खेळत असताना स्कोरबोर्ड 45 मुंडे.
मध्ये विकेटना फुल टॉस आहे. इनफिल्डच्या बरोबर देखील फटका चांगला खेळलेत. डीप मध्ये थोडीशी खराब फिल्डिंग झाली. चेंडू शोधून फेक करेपर्यंत थोडीशी मिसफिल्ड आपण म्हणू शकतो. तोपर्यंत मेदल धावा 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले 47 वरती धाव पलक्या. मानकिवली अगेन्स्ट संघघासन. 2 चांगल्या टीम आमने सामने आहेत. एक चांगला संघर्ष पाहायला मिळेल. मुंडे नेक्स्ट बॉल. स्टेप आउट झालेत. फुल टॉस आहे. फटका हवेत केलेत. मिस्तामिंग शॉट. फिल्डर जेलच्या खाली आहे. चूक होणार नाही. ओमकार पाटील तिथे मात्र होते उपस्थित. व्हेरी गुड कॅच. फलंदाज बाद. हेमंत आलेत नवीन फलंदाज. पंकजने नक्कीच चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला आपल्या टीमसाठी. आता अमरीश अजूनही आहेत. शॉटगन चांगला खेळाडू आहे मानकिवली संघाचा. नागराज मुंडे पुढील बॉल. दरम्यानचा हा फटका तर चांगला आहे. फिल्डर देखील तिथे उपस्थित आहेत. चेंडू शोधून फेक करेपर्यंत 2 धावा इथनं मिळतील. तिसरीचा प्रयत्न आता मात्र नक्कीच असणार आहे. लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आगासन या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. एक धाव महत्वाची असते आणि आता मात्र थोडासा खराब क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. धावा इथनं मी दिला 3 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 3 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या 50 कंप्लीट झाली. 50 धावा स्कोर बोर्डवरती. याच्यानंतर अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. चांगली धावसंख्या आपण म्हणू शकू. ज्या अनुषंगानं खेळ आता मात्र मानकिवली संघाचा या मॅचमध्ये पाहायला मिळतोय. मध्ये विकेटना फुल टॉस आहे. हा देखील फटका सुंदर आहे. तिकडे फिल्डर आहेत उपस्थित. व्हेरी गुड फिल्डिंग. चांगली फिल्डिंग आता नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. चेंडू शोधून फेक करेपर्यंत धावीतल्या दरम्यान मिळते 2 धावा. दरम्यान अजून मिळतील. हेमंत नक्कीच 2 धावेनं त्याचा अकाउंट धावांचा खुला केला. नेक्स्ट बॉल. मध्ये विकेटना पुलचा फटका फसलाय. मिस टायमिंग आहे. विराज मुंडे जेलच्या खाली आहे. चूक होणार नाही. अजून एका फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. खेळाडू बाद. तर 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते एकूण 52. कुणाल आलेत अंतिम ओव्हरमध्ये. जिंकणारा संघाला लगेचच वाकलॅन टीम सोबत मॅच खेळायची. या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. राज आता मध्ये सॅकिंग इनला आहे. जे नवीन बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये. 4 खेळाडू बाद. संघाची धावसंख्या 52. एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकू. ज्या अनुषंगानं मानकिवली संघाचा खेळ मात्र सुरू या मॅचमध्ये. कुणाल अंतिम ओव्हरमध्ये. मध्ये विकेटना टप्प्याचा आहे. फटका हवे ते. ओमकारनं प्रयत्न भरपूर सुंदर केला. चांगला प्रयत्न केला ओमकारनं. चेंडू पर्यंत पोहोचले ते आणि झेल देखील दरम्यान हातामध्ये त्यांच्या आला देखील होता. तोपर्यंत मिळतील धावा या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. 54. 54 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. दरम्यानचा अंटायचा हा फटका. विराज तिकडे उपस्थित आहेत. फिल्डिंग दरम्यानची चांगली झाली आणि अमरीशने आता मात्र
स्ट्राईक घेतली स्वतःकडं. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या डबल 5. 55 धावा स्कोरबोर्डवरती कुणालचा अंतिम षटक आहे. षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 5 ओव्हरची मॅच. पहिली मॅच मात्र जिंकली टीम वाकलांना. विकेटनं आदरम्यानचा चांगला चेंडू, फटका देखील तेवढा चांगला आहे. तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहे. थोडीशी खराब फिल्डिंग झाली. चेंडू शिसून फेक करेपर्यंत धावा आहेत मी तिला 2. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 57. 57 धावा स्कोर बोर्डवरती. अंतिम षटकाचा खेळ मार्ग असते. अमरीश साकिंग इनला. यावेळेचा हा फटका हवेत आहे. कडून बॉलची संधी देखील. कुणाल स्वतः जेलच्या खाली आहेत. फलंदाज बाद. प्रथमेश न्यू बॅटर्स. कुणालच्या आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. विकेट टू विकेट नक्कीच गोलंदाजी कुणालनं केली आहे. कुठल्या प्रकारचा मोठा फटका अजूनही षटकामध्ये आला नाही. या प्लस पॉईंट आहे टीम आगासनसाठी. ज्या अनुषंगाने 3 ओव्हरमध्ये धावा होत्या 70-75 धावा होतील असं नक्कीच आपण एक अनुमान लावला होता. मात्र आता गोलंदाजी चांगली होत्या. विकेटनं दरम्यानचा हा फटका समोर तिथे खेळण्यात फिल्डर उपस्थित आहेत. निल्सन टीमच्या कॅप्टन. फिल्डिंग चांगली झाली असून फेक करेपर्यंत धावा आहेत ना मिळतील या 2. आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. नक्कीच ऍक्शन रिप्लाय तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा एकदा टीव्ही स्क्रीनवरती. एकूण धावा मात्र बनवल्या गेल्यात 5 ओव्हरच्या अखेरीस 59. 60चं टार्गेट आहे. ऍक्शन रिप्ले. व्हेरी गुड डिसिजन फिरोज खान सर. नक्कीच तुम्हाला रिप्लाय पाहायला मिळतो. टेलिकास्ट भरपूर नक्कीच दरम्यान आता फास्ट टेक्नॉलॉजी नक्कीच आता बघतो आपण भरपूर प्रगती करते आणि लगेचच जे काय नक्कीच झालं आहे ते लगेचच तुम्हाला रिप्लायमध्ये पाहायला मिळतं. आणि चांगला टेलिकास्ट ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतो. एकूण षटकं बघतो आपण कंप्लीट झालेत. या दरम्यानचे 5 बनवले. 59 5 खेळाडू बाद. 60चं टार्गेट असलेल्या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी जिंकणाऱ्या टीमनं लगेचच टीम वाकळांसोबत खेळायचं आहे. या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. आपण करूया कॉमेंटर बॉक्समध्ये बदल. पुन्हा एकदा आमचे मित्र करण काळन के कॉमेंटर बॉक्समध्ये.
आपण या अगोदरच्या डावामध्ये ऐकला. वेलकम ऑल ऑफ यू, सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जनमान क्रिकेट संघ मोठी देसाई आयोजित मोठी देसाई चषक 2022 दिवस तिसरा सामना दुसरा उमसाई आगासांच्या विरोधात मानकिवलीमध्ये. पहिला डाव संपला, 59 उभारलेला आहेत. 60चं लक्ष आघाडीला पारंपरिक ही जोडी. ओपनिंग पेअर फ्रॉम उमसाई आगासन, निल्सन मडवी कॅप्टन ऑफ टीम अँड करण बेडेकर. पॉवर प्लेचं पहिलं षटक बॉलिंग मार्कवरती गोलंदाज देव मिनमिने. विश ऑल द बेस्ट. पहिला चेंडू पूल करण्यात आला काऊ कॉर्नर मध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि त्या ठिकाणी प्रथमेशने हा झेल टिपलाय. शून्यावरती धक्का पहिला. करण बेडेकर बॅक टू द पॅव्हिलियन. शून्यावरती पहिला गडी बाद. धावसंख्येचं खातं उघडलेलं नसताना विकेटचं खातं उघडतंय. नागराज येतं तिसऱ्या क्रमांकावरती. ऑफस्टंपचा बार ठेवण्यात आला होता. चेंडूला लांबून खेळले होते. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता फलंदाज निल्सनचा. रिप्ले पुन्हा तुमच्या समोर. देव पहिल्या षटकामध्ये पहिली विकेट, त्यानंतर दुसरा बॉल. ऑफस्टंपचा बार टप्पा पडला, हलकासा आतमध्ये आला, परंतु त्या ठिकाणी लांब होता शरीरापासून फलंदाज निल्सनच्या. डॉट बॉल. 12.00चा आस्किंग रन. आतापर्यंत 120 चौकार तर 95 षटकार या स्पर्धेमध्ये आपण बघितलेले आहेत. तिसरा दिवस सामना दुसरा डाव. बॅक टू दी बॉलर. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षकात पंकजच्या ठिकाणी डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. जवळून हा चेंडू गेला नॉन स्ट्रायकिंगच्या स्टंपच्या. 1 रन आणि अर्थातच धाव फलकाचं खातं उघडतं. 1 for 1. या धावसंख्येवरती 1 गडी बाद. दुपारचं हे सत्र. उन्हाचा तडाखा भरपूर बसतोय. मार्च महिन्याला सुरुवात झाली आहे. तिसरा दिवस या स्पर्धेचा. कोणी संघ या स्पर्धेचा फायनलिस्ट झालेला आहे. 2 दिवसांमध्ये आपण बघितलं तर वागेश्वर देसाई आणि खोणीमध्ये आपण सेमी फायनल बघितली पहिली. हवेमध्ये खेळले एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून. पॉवर प्ले सुरू आहे. डीप मध्ये चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. गुड फिल्डिंग. निलेश यांना आपण बघितलं, सिनियर खेळाडू या संघाची. उचलून फेक करतात आणि या चेंडूवरती धावा मिळतात. त्या दोन धाव फलक आपण बघितलं जाऊन पोहोचलेला आहे पुढे. ते 3 रन्स 3 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर सिंगल आणि या चेंडूवरती दुहेरी धाव. पुन्हा देव तयार होतात. देव मिनमिने द विकेट. खोलवा टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करण्यात आला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये आज क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी निलेश. 1 धाव आणि एका धावेने धाव फलक आपण बघितलं तर ते जाऊन पोहोचले 4 या आकड्यावरती. फुलर लेन त्याला. खोलवा टप्प्याचा चेंडू, त्या कारणाचा बॅटचा फ्लो त्या ठिकाणी खाली आला, बरोबर ड्राईव्ह करण्यात आलं. चेंडूला बॅकफुटला येत असताना 1 धावेने धाव फलक 4 वरती. धाव फलक हलतं ठेवतात. एखादी बाउंड्री आता अपेक्षित असेलच पहिल्या षटकाच्या अखेरीस. एका चेंडूचा कळजुनी शिल्लक आहे. देव पुन्हा एकदा. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑन लाव्यामध्ये हा चेंडू आपण बघतोय. मिड ऑन आतमध्ये होता, त्याचा फायदा उचलला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पडलाय. 6 धावसंख्या करता आलेला हा षटकार. षटकाची सांगता धाव फलक 1 गडी बाद. उमसे आगासनच 10 या आकड्यावरती. 10 for 1. षटक पहिलं संपन्न आहे. आमचे प्रमुख आयोजक एवन जोडी नवनाथ मात्रे आणि सुभाष
देवकर यांना तुम्ही नक्कीच बघता आणि त्यासोबत तुम्हाला आकाश म्हात्रे पाहायला मिळतात. त्यासोबत सिनियर क्रिकेटर प्रेमनाथजी म्हात्रे हे देखील तुम्हाला नक्की स्क्रीनवरती पाहायला मिळतात, ज्यांच्या मेहनतीने ही स्पर्धा तुमच्या समोर आहे मित्रांनो. जनमान क्रिकेट संघ मोठी देसाई यांची त्यांना साथ. हे आमचे VIP डायस यावरती तुम्हाला आदरणीय विश्वाशी देवकर साहेब, आदरणीय वसंतजी म्हात्रे साहेब आणि आदरणीय हिरामणजी म्हात्रे साहेब, तीन मान्यवर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. या सामन्याचा ते आनंद घेतात. प्रथम क्रमांकाचे आकर्षक असं चषक तुम्ही बघता आमच्या कमेंट्री बॉक्सच्या समोर, जे आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले आहे स्वर्गीय लक्ष्मण काळू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आदरणीय श्री रोहिदासजी लक्ष्मण म्हात्रे साहेब यांच्याकडून प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या या दोन्ही ट्रॉफीज तुम्ही बघता. पुन्हा जाऊयात आपण मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी बॉलिंग मार्गवरती गोलंदाज निलेश मराडे, मोठी देसाई गावांकडून पहिला चेंडू घेऊन समोर नागराज. क्लीन बोल्ड, दांडी गुल होते. बॅट आणि पायाच्या मधून हा चेंडू यष्ट्यांचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. धावरती धक्का दुसरा. क्लीन बोल्ड झालेला त्या ठिकाणी आपण बघतोय. फलंदाज अपेक्षा वाढल्या होत्या, त्याचं कारण धावा येत नव्हत्या. निल्सन 7 वरती खेळतात आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर लेफ्ट हँडर, माफ करा राईट हँडर चाललेले आहेत. स्ट्रायकिंग एंडला आता तुम्हाला पाहायला मिळतात ते विराज मुंडे. पहिल्या डावामध्ये सुंदर गोलंदाजी, पहिलं षटक विराजचं आपण बघितलं तर 1 विकेट मिळवत असताना 11 धावसंख्येचं होतं. अष्टपैलू आहेत. लॉफ करण्यात आला हवेमध्ये, मिसटायमिंग शॉट, स्क्वेअर लेगला डाऊन दी बॉल. पंकज चुकी नसेल, बिग विकेट डाऊन. विराज मुंडे शून्यावरती बाद आणि 10 वरती लागोपाठचा दुसरा धक्का दिला तो निलेश मराडेने. दहावरती तिसरा गडी बाद झाला. निलेश मराडे इज ऑन ट्रिक. स्ट्रायकिंगला कॅप्टन आहेत ते उमसे आगाज संचय आणि उमका विनायक आलेले आहेत ते. नॉन स्ट्रायकिंगला ड्राईव्ह करण्यात आला, एक्स्ट्रा कव्हरला बेधून हा चेंडू चालला वेगाने सीमा पार. सुरेख फटका पाहायला मिळाला. ड्राईव्हचा धावा मिळतात त्या चेंडूवरती 4. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आपण बघितला तो प्रथमेश, चुकी झाली त्यांच्याकडून. हाताला ब्रश झाला, चेंडू संधी होती परंतु चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका. निल्सनच्या बॅटमधून धावा 4 येतात. 14-4-3 14 वरती आहे धाव फलक. 121वा हा चौकार या स्पर्धेमधला. पॉपअप प्ले मधले अजूनही 3 चेंडू आपण बघितले तर शिल्लक आहेत. तयार होत असताना राऊंड विकेटने गोलंदाज सॉफ्ट हँडने आपण बघू शकाल स्टीअर करण्यात आला पॉईंटच्या दरम्यान हा चेंडू. एका धावेने स्ट्रायकिंगला ते 5 रन करतात फलंदाज विनायकला. यंगस्टर आहेत विनायक. आता इथे आपण बघितलं तर आता 15 झालेले आहेत, म्हणजे अजूनही बनवायच्यात 45 रन्स. चेंडू शिल्लक आहेत ते 20 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. वीस चेंडूंमध्ये अजूनही 45. सामना बॅलन्स आहे. जरी 3 गडी बाद झाले असले तरी बॅटिंग ऑर्डर खोलवर आहे. तुमचे आगासनची पॅव्हेलियन मध्ये जर तुम्ही नजर फिरवली
हे तुम्हाला मोनिश मुंडे अजूनही पाहायला मिळतात. केजू मुंडे सारखा एक स्लॉगर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, पॅव्हेलियन मध्ये आहे, मैदानाच्या आतमध्ये अजूनही आलेले नाहीयेत. मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाजी आपण बघतो. हवेमध्ये पुन्हा मिस टायमिंग आणि कडा घेऊन हा चेंडू फाईन एक्सच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विकेटचं बदल. 15 वरती चौथा गडी बाद. आदरणीय वैभवजी बेडेकर साहेब जे आगास संच आहेत, या पण आमच्या मंचावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. धावा 15, गडी बाद 4. एका मागोमाग एक गडी बाद होत गेले आणि स्लॉगर मात्र लवकर आले. अटॅक करावा लागला. जो आपण फलंदाज अगोदरचा बघितला विराज प्रयत्नामध्ये होता मोठ्या फटक्याच्या, कारण रिक्वायर्ड रेट वाढत होतं. तो देखील शून्यावरती बाद झाला. विनायक शून्यावरती बाद झाला आणि 6व्या क्रमांकावरती केजू मुंडे आलेले आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला. या दोघांमध्ये आता 5व्या विकेटसाठी पार्टनरशिप झाली तर मात्र विजयाचं स्वप्न गाठू शकतोय तो आगासन. रिक्वायर्ड रेट वाढत चाललंय. 15 वरती चौथा गडी बाद. पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू ओ लॉफ करण्यात आला. लॉंग ऑन मध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फक्त म्हणतोय प्रेक्षक टायमिंग प्रॉपर आणि नजाकत या फटक्यामध्ये होती. निल्सनच्या 6 धावसंख्या करता आलेला षटकार धावसंख्येला 21 वरती नेतोय. षटक संपन्न 2, गडी बाद 4. 18 चेंडू अजूनही शिल्लक, बनवायचे 39. विचार केला तर तिथे गडी बाद झाले होते ते 5. पॉवर प्लेला कम्पेअर केलं, पहिल्या डावामध्ये 2 षटकांमध्ये धावा आपण बघितल्या 25 होत्या आणि इथे आपण बघतोय धावसंख्या ती देखील 21. तर तुलनेत गडी जास्त बाद झालेले आहेत 4. केजू असेल स्ट्रायकिंग आणि बॉलिंग मार्कवरती गोलंदाज पुन्हा आलाय तो देव. फ्लिक करण्यात आला. गॅपमध्ये चेंडू ऑर्थोडॉक्स लॉंगोला. पंकज भरपूर वेगाने, गुड फिल्डिंग. चेंडूच्या वेगाने येत होता त्यांच्या दिशेने, तितक्याच वेगाने ते समोरच्या दिशेने चेंडूवरती आलंय. गुड फिल्डिंग. 1 धाव आणि एका धावेने धावफलक पुढे 22. 22. 38ची गरज आहे 17 चेंडूंमध्ये. निल्सन तग ठोकलाय त्याने, कॅप्टन आहे या संघाचा आणि ती इनिंग त्याच्या आतापर्यंत आपण बघतोय 300च्या स्ट्राईक रेट 18 आतापर्यंत 6 चेंडूंमध्ये. हो थांबला, लेटकटचा प्रयत्न करत होते, वेग होता या चेंडूमध्ये. सो जास्त रिक्स न घेता फक्त कट करून जिथे थर्डमॅन आतमध्ये आणि पॉइंट आतमध्ये त्या गॅपमधून कुठेतरी या चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न फसला फलंदाजाचा. डॉट बॉल. 22 झालेले आहेत, अजूनही बनवायचे आहेत 38. 16 चेंडूंमध्ये निर्धाव चेंडू आला. स्ट्रायकर गोलंदाज आहेत मानकुलीचे देव, जे कंटिन्यू करतात 3रं षटक. हवेमध्ये खेळले, मिस टायमिंग, फटका फसला मिडऑन मध्ये. क्षेत्ररक्षक दूरवर पोहोचले होते. शेवटच्या क्षणाला हातामध्ये पडला चेंडू, परंतु कॅच ड्रॉप झाली. देवने हा झेल सोडला आणि जीवदान आपण बघतोय ते निल्सनला. अवघड होती कॅच. रिव्हर्स आले होते, पाठीमागे आले होते फॉलोथ्रो मधून मिडऑनच्या दरम्यान. हवेमध्ये हा चेंडू आपण बघतोय स्क्रीनवरती. देव त्या ठिकाणी दसरा उजव्या हातामध्ये त्यांच्या चेंडू पडला, परंतु कॅच ड्रॉप झाली. धावसंख्या आपण बघतोय पुढे जात असताना 2/24 वरती. वैभवजी बेडेकर जे आगास संच आहेत, यादत आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. आपली मॅनेजमेंट कमिटी आम्हाला इन्व्हाइट करते, आमंत्रित करत आहे. आपलं स्वागत.
रनवे मध्ये अडथळा होतोय. पुन्हा बॉलिंग मार्कवरती तयार होत असताना तुम्हाला पाहायला मिळतील ते गोलंदाज देव. धावा झालेल्या 24 बनवायच्या असताना अजूनही आपण बघू शकाल 36 धावा 15 चेंडूंमध्ये. ते 12चं रिक्वायर्ड रेट होतं, ते थोडं वाढलेलं. एज आहे हवेमध्ये हा चेंडू आपण बघतोय आणि बिहाइंड द विकेट क्षेत्ररक्षक अर्थातच एससी रक्षक पाहायला मिळाले जितेश आणि फलंदाज निल्सन. 20 धावसंख्येची खेळी साकारून बाद. धावा 24 5 गडी बाद. निम्मा संघ गारज झालाय. स्लॉगर अजूनही आपण बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅटिंग ऑर्डर मी अगोदरच म्हटलं की खोलवर आहे या संघाची. आपण बघितलं तर आता मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती आलेले आहेत ते मोनिश मुंडे. 24 वरती 5 अजूनही 36 बनवायचे आहेत. चेंडू शिल्लक आहे 14 आणि ज्या कामासाठी देव आला होता ती विकेट त्याने मिळवली निल्सनची या षटकामध्ये. 14-36 समीकरण. फ्लिकचा सुंदर फटका स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक समोर. एलिव्हेशन या फटक्यामध्ये कमी पडलं, थोडं गॅप शोधू शकलं नाही. सुंदर फटका, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण आणि झेल बाद आपण बघतोय. शून्यावरती मोनिश द कसावा. पॅव्हेलियन नाराज असेल कारण 24 धावा झालेल्या आहेत, त्यामधल्या निल्सनच्या वैयक्तिक 20 धावा आहेत. तर त्या व्यतिरिक्त करण शून्यावरती बाद, विराज शून्यावरती बाद, नागराज यांच्या बॅटमधून 3, विनायक शून्यावरती बाद, केजू यांच्या बॅटमधून 1, मोनिश शून्यावरती बाद. म्हणजे 0चा आकडा मात्र जास्त आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या कारणास्तव या धावसंख्येमध्ये कुठेतरी कमतरता. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना षटकातील शेवटचा चेंडू म्हणजे 13 चेंडू अजूनही 36. नॉन स्ट्रायकिंग एंडला ओमकार येतात, स्ट्रायकिंग एंडला केजू मुंडे. देव मिनमिने पुन्हा एकदा. ओ डाऊन दी ग्राउंड पॉवर पॅक. सरळ बॅटने हाफ वॉली लॉंग ऑफ सीमा पार षटकार आलाय आणि संघर्ष मी नक्कीच करणार. मी तारणार बळून या संघासाठी उभा राहणार आणि त्या ईर्षेने आलेला षटकार. षटक संपूर्ण 3 धावा धावफलकावरती. 30 अर्धा पल्ला पार झालाय. 12 चेंडूंमध्ये 15च्या रिक्वायर्ड रन रेटने 30 अजूनही बनवायचे आहेत ओमसे आगासनला मानकुलीच्या विरोधात. आता अभ्यास केलाय कमेंट्री बॉक्स मध्ये संदेश मात्रे आणि एक्झामिनेशन साठी आता या ठिकाणून चाललेले आहेत आणि आता संदेश आमच्या समोर येत आहेत. सामन्याचं समीकरण 12 मध्ये अजूनही 30 धावसंख्येची गरज आहे. ओमसे आगासनला श्री गणेश मानकिवलीच्या विरोधात. आमचे परम मित्र मानकिवलीचे समालोचक आहेत राहुल चव्हाण हे देखील ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. मिड विकेट मध्ये ऍक्शन ओमकारने वळवला. डीप मध्ये आहे त्या ठिकाणी पंकज. सिंगल या ठिकाणी आपण बघतोय.
अगोदरचा चेंडू तिसऱ्या षटकामधला शेवटचा, ज्या षटकामध्ये वर्चस्व राहिलं होतं गोलंदाज देवचं, परंतु शेवटच्या चेंडूवरती षटकार आला आणि तो आवश्यकच होता, कारण तेव्हा धावा राहिल्या त्या 30. आता 29 11 चेंडूंमध्ये सामना केला. 2 चेंडूंचा 7 वरती खेळतायत. अपेक्षांचं ओझं खांद्यावरती घेऊन इनिंग त्यांना बिल्ड करावी लागेल. फुलर लेन बॅटच्या टोएंडला लागला, डीप मध्ये चाललाय तो मिड विकेट मध्ये. चेंडू फर्स्ट रन कंप्लीट करण्यात आले, सेकंड मिळणार नाही आणि त्या कारणासह आपण बघतोय तर थांबले नॉन स्ट्रायकिंग एंडला केजू देखील आणि स्ट्रायकिंग एंडला ओमकार. एका धावेने धावफलक 32 वरती. चेंडू शिल्लक आहे 10. 10 मध्ये 28 होऊ शकतात, त्यासाठी मिनिमम 2 फटके येणं गरजेचं असेल. बॉलर्स बॅक ड्राईव्ह होता या ठिकाणी, संधी असेल धावची आणि फलंदाज ओमकार या ठिकाणी बाद होत आहेत. केजू असेल स्ट्रायकिंग एंडला 32 वरती. धक्का 7वा ओमसे आगासनला. चेंडू शिल्लक 9 आणि 9 मध्ये 28 धावसंख्येची गरज. वरती 7वा गडी बाद होतोय. बॅटिंग ऑर्डर जरी खोलवर असली तरी आपण बघू शकाल या ठिकाणी रेग्युलर इंटरवल मध्ये सातत्याने विकेट पडत गेल्या आणि त्याचं प्रेशर नक्कीच पडलं तुमच्या आगासनवरती. आपली बॅटिंग कितीही खोलवर असू द्या, परंतु एका मागोमाग जर एक एक विकेट पडत गेली तर कुठेतरी मॉरल नक्कीच टीमचा डाऊन होतो आणि तो मॉरल कुठेतरी डाऊन झाला. परंतु केजू एकमेव फलंदाज ज्याच्या बॅटमधून आपण एक षटकार बघितला. त्या अगोदर निल्सनने डाव नक्कीच सावरला, तो अपवाद होता इनिंगचा, परंतु आता हे सर्व विसरून 9 चेंडूमध्ये 28 आणि धावा उभाराव्या लागतील केजू मुंडे यांना. फुलर लेंथ होता, स्लाइस झाला चेंडू, चालला तो पॉइंट मध्ये, मिळेल फक्त एकदा. फुल टॉस होता, नाराज आहे, चेंडू मी पाठवू शकलो नाही सीमारेषेच्या बाहेर आणि स्वतःशी बोलत असताना आपण बघतोय केजू मुंडेला 8 मध्ये अजूनही 27 उरलेल्या, 33 झालेल्या आहेत. हेमंतचं कौतुक करेन. दुसऱ्या बाजूने त्याला माहित होतं या षटकामध्ये माझ्या अगेन्स्ट नक्कीच मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतील दोघेही फलंदाज आणि त्या क्षणाला 4 चेंडू हाताळत असताना महत्वपूर्ण एक विकेट त्याने मिळवली. अर्थातच ती रनआउटची, परंतु 3 चेंडूंमध्ये अवघ्या 3 धावा, त्या सिंगल. एका चेंडूवरती विकेट आपण बघितली. चेंडू शिल्लक एकंदरीत 8 आणि 8 मध्ये 27. स्ट्रायकिंग एंडला मंगेश. फुलर लेन बॅटच्या खालच्या भागाला लागलाय, चालला तो चेंडू डीप मध्ये स्क्वेअर लेगला. एक धाव फक्त आपण बघ त्या ठिकाणी पूर्ण होते, ती एक हिट जो मात्र पुन्हा या सामन्याला कुठेतरी जिवंत ठेवेल. 34 झालेल्या आहेत, अजूनही 26ची गरज आहे. षटकार जर आला तर अंतर 20 धावसंख्येचं उरेल ते शेवटच्या षटकामध्ये. पहिला सामना आजच्या दिवसामधला ज्यामध्ये धावा आपण बघितल्या होत्या वाकड्याने उभारल्या त्या 84 आणि गावदेवी खाडीला त्या बनल्या नाही, इथे 59 उभारल्यात. 60चा पाठलाग, धावा आतापर्यंत 34. हो, खाली राहिला चेंडू, लॉफ करण्याचा प्रयत्न सरळ बॅटने मिस झालेत फलंदाज. षटकाची सांगता आणि यशस्वी षटकाची सांगता, कारण ज्यामध्ये फक्त 4 धावा आल्या, 30ची गरज होती. इथे 10 ते 12 धावा जरी आल्या असत्या तरी सामन्यामध्ये कुठेतरी पुन्हा शिरका होऊ शकलं असतं आगासनचं, परंतु या क्षणाला अवघ्या 4 धावसंख्येचं षटक या डावाला कलाटी देणार. उरलेल्या अजूनही आपण बघितलं तर त्या 26 धावा 6 चेंडूंमध्ये. समीकरण शिगणेश मानकिवलीच्या विरोधात ओमसाई आगासन संघासमोर. पहिलं षटक देवचं ज्यामध्ये अवघ्या 10 धावा 1 विकेट. दुसऱ्या षटकामध्ये निलेश मराडे 3 विकेट मिळवले होते अवघ्या 11 खर्च करत असताना, आणि तिसऱ्या षटकामध्ये देव पुन्हा कंटिन्यू करत असताना पाहायला मिळाला. देव मिनमिने ज्याने 2 विकेट मिळवले तर धावा खर्च केल्या होत्या त्या 9, आणि या षटकामध्ये हेमंत सर्वात इकॉनॉमिकल गोलंदाज अवघ्या 4. 34 झाल्या, 6 मध्ये 26 आहेत. स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट हँडर आहेत ते मंगेश. 26 इथून मिनिमम 4 षटकार. सामना उघड झाला. निल्सन जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये होता आघाडीला आले होते निल्सन, त्यांना कोणाची साथ मिळाली नाही. टॉप ऑर्डर मध्ये करण, नागराज, विराज बाद झाले. मिडल ऑर्डर मध्ये विनायक, मोनिश आणि ओमकार मात्र सध्या रनआउट झाला या अगोदरच्या षटकामध्ये. रिक्वायर्ड नेट वाढत गेलं आणि आता या 6 चेंडूंमध्ये 26 उरलेल्या आहेत. डीप मध्ये आपण बघू शकाल एक्स्ट्रा कव्हर ठेवण्यात
आलेला आहे. लॉंग ऑफ आपण बघतोय, त्यासोबत बॅकवर्ड स्क्वेअर लेग काऊ कॉर्नर आणि एक क्षेत्ररक्षक तुम्हाला डाऊन दी ग्राउंड पाहायला मिळतं. राऊंड विकेट तयार होत असताना गोलंदाज राज निर्णायक षटकामध्ये पहिला चेंडू घेऊन. खोलवर टप्प्याचा चेंडू डाऊन दी ग्राउंड चाललाय तो लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक दूरवर त्यांच्या वाक्या बाहेर, चेंडू सीमा पार करतोय. चौकार. घेऊ नका. वेळच्या संदर्भात सूचना या ठिकाणी नक्कीच आम्ही करतोय मानकिवलीला. 5 चेंडू आणि 5 मध्ये अजूनही बनवायच्यात. 22 धावा, 22 रिक्वायर्ड. येस, निवान 11 जीजी स्पोर्ट्स वाकळ्यांचे कॅप्टन. आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन थांबा. निवान 11 जीजी स्पोर्ट्स वाकळ्यांचे कॅप्टन. धावसंख्या 38, 7 गडी बाद. 5 मध्ये अजूनही बनवायच्यात 22. मंगेशने आता सुरुवात नक्कीच केली होती पहिल्या चेंडूवरती चौका ठोकून. सुरुवात सातत्यानं त्याला आता ठेवावीच लागेल. पुढे वळवण्याचा प्रयत्न एज घेऊन शॉट फाईन लेग मध्ये, चेंडू हवेमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि झेलबाद. 8वा धक्का 38 वरती. उमसे आगासनला 4 चेंडूंमध्ये 22 उरलेले आहेत. बाद झाला आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होत असताना आपण बघतोय ते 10व्या क्रमांकावरचे अभय. 4-22 आणि 4-22 साठी आता प्रत्येकी चेंडू सीमारेषेच्या बाहेरच गेला पाहिजे. परिवर्तन क्षेत्ररक्षणामध्ये स्ट्रायकिंग एंडला राईट हँडर येत असताना आपण बघितले आणि त्याबरोबरच आता क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेग कावू कॉर्नर लॉंग ऑफ आणि स्वीपर कव्हर. वाइड ऑफ लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर पूर्णपणे खुलं. राज ऑन द विकेट. ऑन ड्राईव्ह करता डीप मध्ये लॉंग ऑन मध्ये. ओ गुड फिल्डिंग. स्किड झाले खूप सुंदररित्या आपण बघितलं. चेंडूला अडवत असताना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पंकज भोले यांना पहिल्या डावामध्ये आपण बघितलं असेल तर चांगली बॅटिंग पंकज भोलेची राहिली. त्यासोबत फलंदाज अमरीशने देखील चांगली बॅटिंग केली होती. ऑन साइडला वळवला. स्लॉग स्वीपचा सुंदर फटका आणि ते 6 धावा नक्कीच मिळतात. पण आता चेंडू शिल्लक आहेत ते 2 आणि 2 मध्ये बनवायचा धावा 16. शफल झाले. लेन बॉल आला आणि त्याला भिरकावून दिलं. 2 मध्ये 16चं समीकरण उरलेलं आहे. चेंडू आपण द्यायचा संयोजक. चेंडू कधी हरवला, फुटला, भिजला, बदलवण्यात आला तर चेंडू तुम्हाला नवीनच देण्यात येईल कोणत्याही षटकामध्ये. राज फुल टॉस आहे. डाऊन दी ग्राउंड. पुन्हा एकदा पॉवर पॅक शॉट. लागोपाठचे 2 षटकार लेट येतात पण थेट. 44 वरून पुढे 6 अर्थातच 50. लागोपाठचा 3रा देखील येतोय आणि अवघ्या आपण बघू शकाल तर 3 धावसंख्येच्या फरकाने हा विजय संपादन करतोय तो श्रीगणेश क्रिकेट संघ मानकिवली. 3 मध्ये आपण बघितलं तर 22ची गरज होती. लागोपाठचे 3 षटकार आले आणि 3 धावसंख्येच्या फरकाने हा सामना विजयी झालेला आहे तो मानकिवली. अभिनंदन.